वेलकम बॅक टू माय चॅनल गायस. तर आता मी जातोय गणपतीपुळ्याला आणि आज आहे संडे. म्हणून आज संडे राईड करायला स्पेशल चाललो आणि माझं काम पण आहे. काम म्हणजे काय माहिती आहे, मला ATMला जायचं आहे आणि इकडे ATM सगळे बंद आहेत. तर लेट्स गो. वेली उठवत होतो, वेली तर नाही उठली. भीती वाटते, भीती. कारण भरपूर हेवी बाईक आहे ना, त्यामुळे विले उचलायला ना भीती वाटते. आता याच्या अगोदर माझ्याकडे स्प्लेंडर पण आहे. पॅशन होती जुनीवाली आणि ही पल्सर 150 ओल्डवाली. ओल्डवाली होती 150. काय विली उठायची यार, खापकनशी एकदम. आता आलोय खंडाळा. बघू शकता कसं एकदम मार्केट आहे आमचं. आणि आता गणपतीचं सीझन आहे, म्हणून गणपती सीझन आहे ना, तर भरपूर गर्दी होते. कारण का मुंबईवरून वगैरे सगळी माणसं येतात, मुंबईकर्स वगैरे. त्यावेळी भरपूर गर्दी वाढते मार्केटला. तर भाई आता आलो आहे मी वरोड्यामध्ये. तुम्ही बघू शकता बाजूला मस्तपैकी कोस्टल एरिया आहे पूर्ण. हा गणपतीपुळ्यापर्यंत रत्नागिरीपर्यंत कोस्टल एरिया आहे. आणि तुम्ही बाजूला शकता केवढा मोठा समुद्र आहे. आणि इथे जर आपल्याकडे ड्रोन असेल ना, तर ड्रोन उडवायला काय मजा, काय व्ह्यू आहे. आता मी सॅडलिंग करतो आहे, सॅडलिंगला पण मजा येते. तर लेट्स गो. आपलं काम आहे आता ते करूया, नंतर बघूया. आता आपण आरेवरमध्ये पण जाऊया. तर लेट्स गो. तुम्ही व्ह्यूचा आनंद घ्या. तोपर्यंत म्युझिक लावतो मी, म्युझिक पण तुम्ही ऐका, मजा आहे. हे बघा गाईज, तुम्ही बाजूला बघू शकता कसं मोकळं एकदम म्हणजे जागा आहे. ह्या ठिकाणी इमॅजिन करा तुम्ही एक फार्म हाऊस घेतलात, म्हणजे एक बंगला वगैरे बांधलात आणि भाई सकाळीच उठल्यावर मस्त वेळी समुद्राकडे सनराईज आणि संध्याकाळी सनसेट बघा, काय मजा येईल चायसोबत. तर भाई एक नंबर व्ह्यू आहे इकडे. ह्या ठिकाणी जागा ह्या गणपतीपुळे पण जवळ आहे. तर गायज आता आपण आलो आहे मालगुणमध्ये. तुम्ही बाजूला बघू शकता मस्तपैकी आंब्याची वगैरे बाग आहे. आणि आता आपण मालगुणमध्ये एंटर केले आहे. आणि मालगुणच्या नंतर येतं गणपतीपुळे. 3-4 किलोमीटर नंतर गणपतीपुळे येतं. आणि इकडे एका बाजूला एक हायस्कूल आहे. त्या हायस्कूलला आम्ही 10वीची बोर्डाची परीक्षा द्यायला यायचो. आणि मजा काय असायची माहिती आहे, तेव्हा आम्हाला बस असायची, ST असायची. नाही तर STमधून आम्ही मित्र सगळे यायचो. आणि तेव्हा आंब्याचा सीझन असायचा. तेव्हा आंबे आम्ही ना झाडांचे तिचे हात टाकून खिडकीच्या मस्तपैकी आंबे काढायचो. काय मजा यायची. सगळे आमचे मित्र वगैरे लई मजा करायचो आम्ही येताना. पण आल्यावर इकडे जाम डिप्रेशनमध्ये असायचो. पण येता जाताना मस्तपैकी आंबे खायचो आम्ही. तर समोर दिसतंय तुम्हाला जे हॉटेल दिसतंय ना, तुम्ही बघू शकता. या हॉटेलमध्ये जे व्हेजिटेरियन जेवण मिळतं एक नंबर. तर भाई आता आपण जातो आहे गणपतीपुळ्याला पहिला, कारण का मला
ATMमध्ये जायचं आहे, कारण की ATMमधून पैसे काढायचे. खंडाळ्यामध्ये कुठल्याच ATMमध्ये पैसे नव्हते. तर लेट्स गो, पैसे काढूया, मग आपण पुढे आर्यवर्तमध्ये जाऊया. तर गाईज आपण आलो आहे आता गणपतीपुळ्यात. मालगुंडनंतर 2 किलोमीटरचं पण अंतर नाही आणि लगेच गणपतीपुळे आपण एंटर करतो. तर हे आहे गणपतीपुळे आणि पुढे गेल्यावर इकडे एक लेफ्ट साईडला रस्ता जातो, तिकडे आपण मॅजिक गार्डन आहे आणि अजून बरेचसे ठिकाणं आहेत त्या जिथे आपण मस्तपैकी बघू शकतो, म्हणजे मॅजिक गार्डन वगैरेला जाऊ शकतो बघायला वगैरे. आणि इकडे लेफ्ट साईडला आणि इकडे आपण पुढे जातो इथे गणपतीपुळे आरेवारे रत्नागिरी हा रोड सरळ जातो. तर आता आपण प्रॉपर गणपतीपुळे मार्केट तर जाम छोटंच आहे, पण इथे हवे त्या वस्तू मिळतात. आता आपण जातो आहे गणपती मंदिरमध्ये आतमध्ये जातो आहे, कारण का मला ATM जर पाहिजे असेल ना तर ATM आतमध्ये तुम्ही बघू शकता, बाजूला बोर्ड आहे. तर गाईज इथून आहे आतमध्ये ATM, तुम्ही बघू शकता तो बोर्ड लागला होता, तो बँक ऑफ इंडियाचा ATM आहे. तर चला ATMमधून पैसे काढतो, मग तुम्हाला डायरेक्ट मिळतो मी. तर गाईज मी ज्या ATMला गेलो होतो ना तिथे मी कॅमेरा काढला होता हेल्मेटचा आणि ते ATM होतं बंद. त्यामुळे तिथे काही माणसं भेटली मला, 2 माणसं भेटली. ते म्हणाले की तुम्हाला आता ATM गणपती म्हणजे मंदिराजवळच मिळेल. तर गाईज हे आहे गणपतीपुळेचं मंदिर. तुम्ही जो फोटोजमध्ये वगैरे बघता ना तो आहे तो पाठचा शॉट, ते बघा. आणि हा पुढचा भाग आहे, तो पाठचा भाग आहे. ते खरं मंदिर आहे. मंदिर तिथे आहे, म्हणजे मूर्ती वगैरे तिथे आहे आणि हा इकडचा पाठचा भाग पुढचा भाग आहे. आणि हे आहे गणपतीपुळ्याचा बीच. सनसेट बघा कसा मस्त होणार आहे. तर आता जाऊया आणि आरेवारे पॉईंटवर जाऊया, म्हणजे आपल्याला सनसेट मस्तपैकी बघायला मिळेल. ओके, आता वाजले आहेत 5:49, म्हणजे 6, 6:30, 6:15पर्यंत आपल्याला सनसेट बघायला मिळेल. तर हा इकडचा एंट्री आहे, इकडून एंट्री करतात आणि इकडनं एक्झिट. मी एक्झिटमधूनच आलो होतो, परत एक्झिटच्या ह्याच्यातूनच जातोय. तर चला तुम्हाला गणपतीचं मंदिर पण दाखवलं. माझ्या प्लॅनमध्ये तर नव्हतं, पण झालं प्लॅनमध्ये ते. तर गणपतीचं मंदिर पण बघायला मिळालं तुम्हाला. आता मी पहिला काय करू, पेट्रोल टाकू की पहिलं तिकडे जाऊ? मला वाटतं पेट्रोल टाकूया पहिला. हां, पेट्रोल टाकायला जाऊया, म्हणजे टेन्शन नाही राहणार आपल्या डोक्यात. पेट्रोल टाकल्यानंतर आपण मस्तपैकी आरेवारे पॉईंटवर जाऊया. आणि एक प्रॉब्लेम होणार आहे मला एडिटिंग करायला, की भरपूर कट करायला लागणार आहेत. कारण का आपल्याला काय गोप्रो नाही, बटन दाबलं की बंद, बटन दाबलं की चालू. हे पूर्ण आपल्याला ग्लव्ज वगैरे काढून ऑपरेट टचने ऑपरेट करायला लागतं ना मोबाईल, त्यामुळे. तर लेट्स गो, पहिलं पेट्रोल टाकूया. तर गाईज हा आहे पेट्रोल पंप गणपतीमधला. गणपतीपुळ्यावरून थोडं वरती यायचं आणि तुम्हाला पेट्रोल पंप भेटेल 1-2 किलोमीटरवर. $200 टाका. 200.
दे व्हिडिओ चालू आहे चालू आहे. काय झोल नाही ना? युट्यूबला म्हणजे रेकॉर्ड झालं कसा पूर्ण झाली क्लिप. काय ना इकडे तू असते काय फरक नाही पडत. मोबाईल एवढा मोठा लावला तर समजणार नाही पुढच्याला की माझा व्हिडिओ चालू आहे. हाच तर प्रॉब्लेम आहे मोबाईल सोबत. पुढच्याला कळतो की बाबा व्हिडिओ चालू आहे, नीट एकदम बोलायचं. जर गोप्रो असतं ना एकदम म्हणजे रिअल काय असतं ना ते पूर्ण दिसतं. ओ भाई काय भी होता यार. तर गाईज हा बघा व्ह्यू एक नंबर आहे ना. आणि इथे बघू शकता ना एकाच ठिकाणी सूर्यप्रकाश पडतोय. भारी वाटतं ना एकदम. आणि हा खाली पूर्ण गणपतीपुळा आहे. पण असं वाटतं की भाई हा पूर्ण ना इथपर्यंत पाण्याचा पूर्ण इथपर्यंत असं वाटतं की पाणी भरलेलं आहे म्हणजे ह्या रेलिंगपर्यंत असं बघायला. तर 5X मध्ये बघा एक नंबर यार. तर आता जाऊया आपण आरेवाऱ्यामध्ये. तुम्हाला आरेवाऱ्यामधलं सगळं मस्त व्ह्यू दाखवतो. तिथं सनसेट बघूया भेटतो काय बघायला. तर लेट्स गो जाऊया आता. हां पुढे बघा गणपतीच्या मूर्त्या नेत आहेत. म्हणजे गणपतीचं आगमन होतं त्यांच्या घरी असंच बोलतात ना. असंच आहे त्याचं. तर बाई गणपती बाप्पा मोरया. केवढी मोठी मूर्ती आहे ना. आम्हाला वाटतं सार्वजनिक गणपती असेल. एवढा मोठा गणपती आहे ना मूर्ती. तर म्हणजे हा सार्वजनिक आहे. तर इथून आपल्याला लेफ्ट व्हायचं आहे. समोर गेलात तर गणपतीपुळे. लेफ्ट गेल्यावर आपल्याला आरेवारे भेटेल. एक ना या साईडला पण असा कॅमेरा पाहिजे होता म्हणजे इकडचा पण तुम्हाला व्ह्यू दाखवत बसलो असतो. कारण का पूर्ण हा समुद्राचाच व्ह्यू आहे. बघू शकता तुम्ही.
तुम्ही बघू शकता समोर की सगळे ढग आलेत सूर्यासमोर, तर सूर्यच बाहेर येत नाही. आणि तर मग आता सनसेट आपल्याला बघायला नाही भेटणार आहे, कारण का आता सनसेट तर झालेलाच आहे ऑलरेडी. आणि गाइस हे घेतलं आहे माझ्या भावाने माझ्यासाठी हेल्मेट. तुम्ही बघू शकता एक्सॉर्स आहे आणि हे नवीन लेटेस्टमधलं आहे. हे नवीन लेटेस्टमधलं आहे. बघू शकता पाठीमागे 2 आपलं काय म्हणतो याला शार्क आहेत. हे आहे ब्रुटालेचं, एक नंबर वाटतं हेल्मेट. तर बाय आत्ता वाजले आहेत माझ्या किती वाजले तुम्हाला दाखवतो बाईकमध्ये. हो चालू हो लवकर. तर वाजले आहेत आता 6:08 आणि काळोख व्हायला सुरुवात झालं आहे. सनसेट तर आपल्याला नाही मिळाला आहे, कारण का एवढ्या टायमिंगला तर सनसेट आपल्याला दिसायला पाहिजे. तर सनसेट आता दिसत नाही आपल्याला होणार असं. तुम्ही पुढे बघू शकता सनच बाहेर येत नाही, सूर्यच बाहेर येत नाही, काय सनसेट दिसणार. त्याच्या पुढे सगळे ढग आलेत. तर बाई आता पावसाचं वातावरण झालं आहे. आपण एक काम करूया, पुढे एक टर्निंगला जातो, एक टर्न आहे त्या टर्निंगचा एक तिथपर्यंत जाऊया आपण आणि तिथून रिटर्न निघूया आणि आपल्या घराकडे जाऊया. तर तेवढं तुम्हाला शॉर्ट्स दाखवतो आणि त्याच्यानंतर आपल्याला मस्तपैकी घरी जाऊया. आणि व्हिडिओ मी टाकणार आहे 2 दिवसांनी. तर मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल की मी संडे राईडला तेव्हाच जाणार होतो, पण आता त्याला आठवडा झाला आहे, कारण का दुसऱ्या दिवशी ना एवढा पाऊस पडत होता ना, भरपूर पाऊस पडत होता. तर दुसऱ्या दिवशी भरपूर पाऊस पडत होता. तर आता जाऊया, एक पुढेच जाऊया आपण आता थोडा 1 किलोमीटरवर आणि तिथून रिटर्न फिरूया आणि घरी जाऊया आपण. आणि माझं ATMचं पण काम झालेलं आहे. तर लेट्स गो. तर गाईज लेट्स गो. तुम्हाला शॉर्ट्स कसे वाटले बाईकचे आणि कसे वाटले ते नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि प्लीज चॅनलला करा सबस्क्राईब, कारण का तुम्ही जेव्हा चॅनलला सबस्क्राईब कराल ना तेव्हा आपल्याला म्हणजे मला थोडं कॉन्फिडन्स येईल व्हिडिओ बनवायला. आणि म्हणजे सबस्क्राईब पण आणि प्लीज शेअर पण करा, म्हणजे जास्त लोकांनी बघितले ना तर थोडं कॉन्फिडन्स येईल. आणि समोर बघू शकता तुम्ही असं म्हणजे असं वाटतं की असं असेलच की पुरा हा डोंगर होता, डोंगरामध्ये कापूनच ना असा रस्ता तयार केला आहे. पण भारी वाटतं ना आजूबाजूला एकदम कशा वेली आल्यात वरून खाली. केवढा मोठा वाटतं रे दगड. किती दिवस लागले असतील ना खोदायला सगळं. तर हा आहे तो टर्न. तर इथून बघू शकता तुम्ही पूर्ण व्ह्यू, एक नंबर वाटतो व्ह्यू बघायला इथून. गाडी तर येत नाही ना, नाही. तर इकडे लावूया आपण बाईक. फर्स्टवरच ठेवूया. तुम्ही बघू शकता केवढा मोठा समुद्र आहे आमचा. समुद्र तर मोठाच असतो ना, मी पण काय येडासारखं बोलतोय. तर लाटा बघू शकता तुम्ही. आरेवारी त्या डोंगरावर आहे तिकडे, ते बघा तिकडे जो ती लाईट दिसते बाईकची वगैरे, तर तो आरेवारे आहे. आता एवढा सगळा तिकडे जायपर्यंत आपल्याला होणार काळोख. त्यामुळे आपण इथूनच परत फिरूया. नेक्स्ट राईडला आपण कधी पण जाऊ ना तेव्हा मी व्हिडिओ बनवीन. नाहीतर माझ्या बुलेटचा एक होता व्हिडिओ, त्याच्यामध्ये दाखवलं होतं मी आरेवारे. तुम्ही बघू शकता, चेक करू शकता माझ्या IDवर जाऊन, माझ्या चॅनलवर जाऊन. बुलेटवर पण मी मोठं व्लॉग केलेला. तर काय आता जाता मी घरी जात होतो आणि मला एक स्पॉट दिसला जाताना, आणि काय सनसेट होतो आहे. सनसेट एवढा क्लिअर दिसत नाही पण एक नंबर दिसतो. असा तर आरेवाऱ्यात पण भेटत नाही बघायला. तर तुम्हाला दाखवतो मस्त एक दिसतोय यार, काय सनसेट होतो यार, एक नंबर. तर काय आता टाइम लॅप्स लावतो मस्त सनसेट होताना, एन्जॉय करा.
गाईज ब्लॉग काय लाईट येते यार, एक नंबर गोल्डन आर्स. तर गाईज आता ब्लॉगला एंड करूया फायनली. आणि आता मी जातो घरी. आणि नशिबाने मस्तपैकी आपल्याला सनसेट बघायला मिळाला आहे. काय सुंदर दिसतोय यार. आणि लाईट बघा ना काय डोळ्यावर म्हणजे चेहऱ्यावर मारते, एकदम गोल्डन आर्स, एक नंबर. लेट्स गो. याच नोटवर मस्त एकदम चांगल्या नोटवर व्हिडिओला करूया समाप्त. आणि प्लीज सबस्क्राईब दी चॅनल, प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. लेट्स गो. टिल देन बाय बाय.